रामकृष्ण हरी. नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसह तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माहिती तीच जी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची. वारकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेत एक शासन निर्णय 1 जुलै 2025 रोजी निर्गमित करत श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 ही योजना राबविण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मग वारकरी बांधवांनो, ही योजना नेमकी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा बांधवांनो, तुम्हाला समोर स्क्रीनवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे 1 जुलै 2025 चे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे. या शासन निर्णयाच्या परिपत्रकाचा विषय आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 राबविण्याबाबत. बांधवांनो, या शासन निर्णयानुसार आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 16 जून 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीमध्ये नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास, त्याचप्रमाणे अपंगत्व, इस्पितळाचा खर्च या बाबींसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून मदत ही केली जाणार आहे. मग ती मदत किती व कशा पद्धतीने मिळणार आहे तर पहा बांधवांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की वारी दरम्यान अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारसदारांना 4 लाख रुपये इतकी मदत ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून मिळणार आहे. तर वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 7% जर अपंगत्व आल्यास अशा वारकऱ्यांना 74,000 रुपये इतकी शासन मदत दिली जाणार असून 60% अधिक जर अपंगत्व असेल तर मात्र 2.5 लाख रुपये इतकी शासन मदत ही मिळणार आहे. त्याचप्रमाणे 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 16,000 रुपये इतके मिळणार असून 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी करता जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 5,400 रुपये इतकी शासनाकडून मदत ही वारकऱ्यास मिळणार आहे. वारकरी बांधवांनो, ही योजना आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहणार आहे. संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक असणार आहे. सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदार यांना निर्गमित करावे अशा प्रकारचे या शासन निर्णयामध्ये म्हटलेले आहे. वारकरी बांधवांनो, संबंधित वारकरी किंवा मग त्याच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक असणार आहे. राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र
त्याचप्रमाणे मृत्यू किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरण निहाय अनुदान मंजूर करून ते अनुदान वितरित करायचे आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या वारकरी बांधवांसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी वारी दरम्यान म्हणजेच 16 जून 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीकरता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 राबविण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय स्वागताजनक असा आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच यूजफुल वाटली असेल, नक्कीच महत्त्वपूर्ण वाटली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वारकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद बांधवांनो। रामकृष्ण।